आनंदाची गोष्ट आहे. आज जनताही खुश आहे आणि महानगरपालिका आमच्या हातातच येईल एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे. ठाकरे मुळात ठाकरे हे ब्रँड नसून ही महाराष्ट्राची एक भावना आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ब्रँड तर नावाने आहेत. ते वाढवू दे ताकद. ते आता नवीन आहे ते वाढवणार ना. जो तो आपापल्या परीने आपली ताकद दाखवणार. दाखवू दे, पण आमची पण ताकद जबरदस्त आहे. नमस्कार, story.com च्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरदार सुरू आहे. आता आपण सध्या आहोत भायखळ्यामध्ये. या ठिकाणी थोड्या वेळात राज ठाकरे आपल्या या भायखळ्यामधल्या एका शाखेचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. मनसेची तयारी काय चालली आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता अनेक वर्षानंतर एकत्र येत आहेत. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? या ठिकाणी माजी नगरसेविका आहेत. मॅडम, काय सांगाल? राज ठाकरे उद्धव ठाकरे आता युती एकत्र येते. मी 208ची समिता संजय नाईक, नगरसेविका. आज मी या ठिकाणी भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक 207 बकरी अड्डा या ठिकाणी आली आहे. राजसाहेब आमचे अगदी लाडके नेतृत्व आमचं, ते आज या उद्घाटन करायला येणार आहेत आणि राजसाहेबांनी जिथे जिथे हात लावलाय तिथे तिथे सोनं झालेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात, त्याबद्दल काय सांगाल? आनंदाची गोष्ट आहे. आज जनताही खुश आहे आणि महानगरपालिका आमच्या हातातच येईल एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं? दोघं भाऊ एकत्र येतात. हो, हा दुग्ध शर्करा योग आहे. ह्या गुजरात्यांच्या हातात, परप्रांतीयांच्या हातात ही महानगरपालिका जाऊ नये म्हणून आमची सगळ्यांची, सर्व मराठी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक व्हा आणि ह्या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकायलाच हवा. काय वाटतं तुम्हाला? दोन भाऊ एकत्र येतात. अतिशय चांगलं वातावरण आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी नेहमीच मराठी अस्मिता आणि मराठी भाषेचा आदर केला आहे. आज दोन्ही भाऊ खरोखर एकत्र आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस सुखावलेला दिसतोय आणि येणारा आगामी काळही महाराष्ट्रातील जनता या दोन्ही भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून मुंबई महानगरपालिका नव्हे तर या विधानसभेवरतीही आपला भगवा मानाने डोलवतील अशी आमची भावना आहे आणि खूप आनंद आहे. मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालेल का? निश्चितच मुंबईमध्ये इतर कोणताही ब्रँड चालणार नाही. मुंबईमध्ये हा फक्त ठाकरे ब्रँडच चालणार. आम्ही आपल्या मार्फत सर्व जनतेला आश्वासित करू शकतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या मराठी माणसाचे ठाकरे बंधूंचे उमेदवार निवडून द्यावेत, हे आपल्या मार्फत या सर्व मुंबईकरांना आवाहन करतो. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईमध्ये ताकद वाढवू पाहतायत. त्यांच्याकडे मागच्या वेळेस जे निवडून उमेदवार आले होते 84 मध्ये, त्याच्यापैकी अर्धे तर तिकडे गेलेत एकनाथ शिंदेकडे. आता ठाकरे बँडच चालणार फक्त. इथे महापौर पण आपलाच बसणार, कारण दोन्ही भाव एकत्र आलेत. एकनाथ शिंदे पण ताकद वाढू पाहतायत. त्यांच्याकडे पण ह्या दोन भावांसमोर काय नाही, काहीच होणार नाही. त्यांना जागाच भेटणार नाही. मुळात ठाकरे हे ब्रँड नसून ही महाराष्ट्राची एक भावना आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ब्रँड तर नावाने आहेत, पण लोक ब्रँड नसून त्यांनी एक मराठी माणसाची भावना म्हणून आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र ह्या दोन्ही भावांना बघत आहेत. आणि हे दोन्ही भाऊ खरोखरच मराठी भाषा ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक ब्रँड म्हणून जी होईल. आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आपल्या देशामध्ये अविभाजित मराठी भाषा दर्जा मिळवण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी अनेकदा प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश लाभलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. पण हीच ते दोघं एकत्र आलेत, हेच आता कायम राहावं एकी, असं वाटतं का? हो, 100% या दोन्ही भावांनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कायमचं एकरूप राहावं आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, मराठीच्या अस्मितेला न्याय देण्यासाठी हे दोन भाव एकत्र राहण्याची ही काळाची गरजच आहे. या ठिकाणी आणखीन काय कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येतात, चांगली गोष्ट आहे ना. या महाराष्ट्राचा काहीतरी हित झालं पाहिजे, यापुढे काहीतरी घडलं पाहिजे. आणि या परप्रांतीयांसाठी परप्रांतीयांचं जे लोंढे जे आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आणि खूप घाणेरडं आज राजकारण चालू आहे, ते बघण्यासाठी ते हे दोन भाऊ एकत्र आले तर काही नाही ना. आता उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची जर महापालिकेवर सत्ता आली तर या मुंबईचा महापौर एक खान होईल असं म्हणण्यात येते भाजपकडून. हे बोलून देणार त्यांना,
खान होईल की मराठा होईल हे दिसेल ना पुढे. ते सर्व आता जनतेच्या हातात आहे. पण महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा हा महापौर हा मराठी माणूसच बसणार. ही काळ्या दगडावरची सत्य आहे. काळ्या दगडावरची ही पांढरी रेघ आहे आणि तो आमच्या दोघांचाच बसणार. हे सत्य सांगतो आज. मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होईल अशी या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आपण या ठिकाणी आणखीन काही महिला कार्यकर्ते आहेत त्यांना पण विचारूया. ताई, काय सांगाल? दोन भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला आनंदच आहे दोघं एकत्र येतात आहे. चा विचार लोकांनी सुद्धा करायला पाहिजे. ठाकरे ब्रँड चालेल मुंबईमध्ये? हो नक्कीच. शिंदे पण येऊ घालतात, ताकद वाढवतात मुंबईमध्ये. शिंदेचं काही नाही पण ठाकरे ब्रँड दोघं भाऊ नक्कीच चालतात. मला काय वाटतं? तुम्ही शिवसैनिक आहात, मनसे सैनिक आहात? पहिले शिवसैनिक, आता मनसे सैनिक. मग आता पुढे आता दोघं एक होत आहेत. खूप चांगलं झालं. आमच्या मनात तेच होतं, तेच घडलं. आमच्या मनातलं घडलं. दोघे एकत्र झाले, दोघांचं चालणार, सरस होणार दोघं. एकनाथ शिंदे पण ताकद वाढवतात. ते वाढवू दे ताकद. ते आता नवीन आहे ते वाढवणार ना. जो तो आपापल्या परीने आपली ताकद दाखवणार. दाखवू दे, पण आमची पण ताकद जबरदस्त आहे. दाखवून देणार का तुमची ताकद? देणार. आमची पण ताकद आम्ही दाखवून देणार. जबरदस्त आहे आमची ताकद. या होत्या महिला कार्यकर्त्यांच्या भावना. आमची सुद्धा ताकद आम्ही वाढवू आणि मुंबई महापालिकेमध्ये मराठी माणसाचा झेंडा फडकावू आणि मराठी माणसाचाच महापौर बनवू अशी घोषणा आहे या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते देतात. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.